Hello everyone. Today we are going to start the practice set 1.3. ठीक है. The practice set 1.3 मधला सगळ्यात important topic आहे determinants. So today we will see what is a determinant. If A, B, C, D are any four number, then we can write it as a B, C, D is called a determinant. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, तर कशा प्रकारे आपण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर परत एकदा ए बी सी डी आपण ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ए बी सी डी. टू सॉल्व द डिटर्मिनंट्स आपण काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. दॅट इज ए इंटू डी मायनस बी इंटू सी. ओके. ए इंटू डी इक्वल्स टू ए डी मायनस बी इंटू सी इक्वल्स टू बी सी. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल पण बघूया. दॅट इज ए इज इक्वल टू दिस वन. That is 2 into 2, that is cross multiplication. 2 into 2 minus 5 into 3, that is 2 2s are 4 minus 3 5s are 15, that is equals to minus 11. 4 minus 15 equals to minus 11. Okay. Now we will start with the practice set 1.3. Filling the blanks with the general correct number. That is our determinants is 3, 2, 4, 5. To find the value of this, we have to we have to write down here 3 into 5 and minus 4 into 2. So we can write it as here 2. That is 3 5s are 15, 2 4s are 8. Now 15 minus 8, that is equal to 7. Okay. I hope you understand this. Now we will see the question number 2. Find the value of determinants. Question number 1 is -1, 7, 2, 4. ओके. तर आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सेम प्रोसिजर आहे. आपल्याला पहिलं काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. -4 -1 into 4, that is -4 -1 into 4 minus 2 into 7. 4 minus 1 minus 4 minus 7 2s are 14. Now minus 1 is get plus 14 plus 4, that is equal to minus 18. Okay. Now our next question is this one. Again we have to do the cross multiplication. That is 5 into 0 minus -7 into 3. Okay. Now 5 into 0 equals to 0 minus 3 into minus 7, that is equal to minus 21. Now minus minus get plus 0 plus 21 equals to 21. Okay. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दिस वन. पण पुन्हा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनच करायचं आहे. अगेन 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. Now 7 1s are 7, 3 2s are 6 minus 5 3s are 15, 3 2s are 6. ठीक आहे. आपला दोन्ही डिनॉमिनेटर काय आहे, इक्वल आहे. दॅट इज अ 6. नाउ वी हॅव टू डू द मायनस फॉर द न्यूमरेटर. नाउ 7 minus 15 upon 6. 7 minus 15, that equals to minus 8 upon 6. ठीक आहे. -8 upon 6 ला आपण 2 ने डिवाइड करूया. दॅट इज 2 4s are 8 and 2 3s are 6. Now the answer is -4 upon. तर आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन यूजिंग क्रॅमर्स रूल. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत की क्रॅमर्स रूलने सायमल्टेनियस इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. 3.1 मधला 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन आपला आहे. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे 3x minus 4y is equal to 10, 4x plus 3y is equal to 5. ठीक आहे. तर या इक्वेशनला आपल्याला लिहायचं आहे 3x minus 4y is equal to 10, इक्वेशन 1. 4x plus 3y is equal to 5, इक्वेशन 2. ठीक आहे. त्यानंतर ह्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला कंपेअर करायचं आहे. कंपेअरिंग विथ ax प्लस by इज इक्वल टू c. जे आपलं लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax प्लस by इज इक्वल टू c. जेव्हा अशा प्रकारे इक्वेशन लिहिलेलं असतं त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन. ax प्लस by इज इक्वल टू c. So we get, comparing this equation with this equation, we get a1 a2, that is 3 4, b1 b2, that is -4 3. Okay, and c1 c2, that is 10 5.
ठीक आहे. तर आपला A1 आहे 3, आपला B1 आहे -4, आपला C आहे 10. ओके. जर आपण सेकंड इक्वेशनला कम्पेअर केलं तर आपला A2 आहे 4, आपला B2 आहे 3 आणि C2 आहे 5. ठीक आहे. नाव वी हॅव टू फाइंड आउट D. तर D इज इक्वल टू काय आहे, A1 A2 B1 B2. आपण ह्या ज्या काय व्हॅल्यू लिहिल्या ते ह्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केल्या 3 4 -4 3. ठीक आहे. आता डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी आपलं प्रोसिजर काय आहे, सो वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × 3 -4 × -4, दॅट इज 3 3s are 9 -4 × -4, दॅट इज इक्वल टू -16. ठीक आहे. नाव 9 मायनस मायनस गेट काय होतो प्लस, 9 + 16 इज इक्वल टू 25. ठीक आहे. तर आपला D इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं आहे 25. नाव dx इज इक्वल टू C1 C2 B1 B2 इज इक्वल टू 10 5 -4 3. ठीक आहे. अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 10 × 3 -5 × -4. ठीक आहे. तो 10 3s are 30 -5 × -4, that is equal to -20. Now 30 minus minus get plus 30 plus 20, that is equal to 50. What we get 50. So आपला dx is equal to काय मिळाला 50. ओके. नाव dy is equal to काय A1 A2 C1 C2, that is 3 4 10 5. Again we have to do cross multiply, that is 3 × 5 minus 4 × 10. Okay. So 3 5s are 15 minus 4 × 10 40. Now 15 minus 40, that is equal to -25. स्मॉलर नंबरमधून जेव्हा बिगर नंबर आपण मायनस करतो तेव्हा बिगर नंबरची जी काही साईन असते तर आपल्या इथे बिगर नंबर काय 40 आणि त्याला साईन काय मायनस. तो 15 minus 40 इज इक्वल टू -25. ओके. ना बाय क्रॅमर्स रूल वी हॅव टू फाइंड आउट एक्स आणि वाय. आपण हे सर्व कशासाठी करतोय, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. सो एक्स इज इक्वल टू काय dx/d. आपल्याला dx किती मिळाला आहे 50. D इज इक्वल टू आपला काय 25. नाव 25 1s are 25 2s are. सो वी गेट एक्स इज इक्वल टू 2. ओके. नाव वाय इज इक्वल टू dy/d. dy आपल्याला काय मिळालं आहे -25 आणि D किती आहे 25. तर -25/25, दॅट इज इक्वल टू -1. ओके. सो आपल्या सोल्युशन काय आहे, देअरफोर x, y इज इक्वल टू 2, -1. जेव्हा आपण सोल्युशन लिहितो तेव्हा आपल्याला सर्वात पहिला लिहायचं आहे x आणि नंतर लिहायचं आहे y. दॅट इज x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -1. वी कॅन राईट इट इन अ ब्रॅकेट. सो 2, -1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ठीक आहे. आपलं सेकंड क्वेश्चन आहे 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0 अँड 6x इज इक्वल टू 8 - 5y. ठीक आहे. तर आपला पहिला इक्वेशन जो आहे तो आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचा आहे ax + by इज इक्वल टू c. ठीक आहे. तर आपण लिहिला 4x + 3y -4 त्या साईडला जाऊन काय झाला +4, दॅट इज 4x + 3y इज इक्वल टू 4. दिस इज अवर इक्वेशन 1. ठीक आहे. सेकंड इक्वेशन आहे 6x, हा -5 या साईडला जाऊन काय होणार आहे +5 इज इक्वल टू 8. तर आपलं सेकंड इक्वेशन आहे 6x + 5 इज इक्वल टू 8. हा आपला दुसरा इक्वेशन. ठीक आहे. परत आपल्याला कम्पेअर करायचं आहे इक्वेशन्सला ax + by इज इक्वल टू c ने. तर आपला A1 A2 काय आहे 4 6, आपला B1 B2 काय आहे 3 5 आणि आपला C1 C2 काय आहे 4 8. इझिली आपण हे राईट डाऊन करायचं आहे. त्यानंतर D इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे A1 A2 B1 B2. ठीक आहे. A1 ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या 4 6 3 5. ठीक आहे. नाव डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय, दॅट इज 4 × 5 - 6 × 3. ठीक आहे. तर आपला 4 5चा काय 20 -6 3चा काय 18. 20 - 18, दॅट इज इक्वल टू 2. बरोबर आहे. नाव आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx. नाव dx इज इक्वल टू काय C1 C2 B1 B2. ठीक आहे. इझिली आपल्याला या व्हॅल्यू लिहायच्या आहे, दॅट इज 4 8 3 5. अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लाय. 4 × 5 - 8 × 3. ठीक आहे. तर आपला 4 × 5 काय आहे 20, 4 5 20 -8 3 24. नाव 20 - 24, दॅट इज इक्वल टू -4. ठीक आहे. नाव वी विल फाइंड dy. dy इज इक्वल टू काय A1 A2 C1 C2.
that is equal to 4 6 4 8. Again we have to do cross multiply. 4 into 8, 4 8s are 32 minus 6 into 4, 6 into 4 का है 24. Now 32 minus 24 that is equal to 8. Okay, आपल्याला इथे dy किती मिळाला आहे 8. Now we will go for by Cramer's rule. Now x is equal to काय dx upon d that is equal to minus 4 upon 2. Now 2 1s are 2 2s are किती मिळाला minus 2. ठीक आहे. Now y is equal to काय dy upon d that is 8 upon 2. Now 2 1s are 2 4s are तर आपल्याला y किती मिळाला 4. ठीक आहे. नंतर आपल्याला लिहायचं आहे therefore x, y is equal to minus 2, 4 is the solution of the given simultaneous equation. Similarly, our question number 3 is x plus 2y is equal to minus 1 and 2x minus 3y is equal to 12. ठीक है. तो आपला पहिला इक्वेशन है x plus 2y is equal to minus 1, इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन है 2x minus 3y is equal to 12, इक्वेशन 2. कंपेरिंग विथ ax प्लस by इज इक्वल टू c या दोन्ही इक्वेशनला आपल्याला जनरल फॉर्मने कंपेअर करायचं आहे. वी गेट a1 1, b1 2 आणि c1 -1. ठीक आहे. आपण कंपेअर केल्यावर आपल्याला मिळालं आहे a1 आपलं काय 1, b1 काय 2 आणि c1 काय -1. सिमिलरली a2 आपला काय 2, b2 काय -3 आणि c2 आपला काय 12. ओके. Now we have to find out d. d is equal to आपला काय a1 a2 b1 b2 is equal to आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डिटर्मिनंट्स. ठीक आहे. तर आपल्या व्हॅल्यूज काय आहेत 1 2 2 -3. अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 into -3 minus 2 into 2. So 1 into -3 is -3 minus 2 2 आपलं काय 4. नाव -3 -4 मायनस गेट काय होतो प्लस 4 प्लस ते किती झाला 7 आणि साइन कुठली द्यायची आहे मायनस. ओके. ठीक आहे. तर आपला dx इज इक्वल टू काय आहे c1 c2 b1 b2 इक्वल्स टू -1 12 2 -3. आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. दॅट इज -1 इंटू -3 मायनस 12 इंटू 2. ठीक आहे. Now -1 into -3 equals to minus get cancel. 1 3s are 3 minus 2 12s are 24. Now 3 minus 24 that is equal to -21. ठीक आहे. आपल्याला मिळाला dx. Now dy is equal to काय a1 a2 c1 c2. त्याचं पण व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केला. अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 into 12 minus 2 into -1. ठीक आहे. तो आपला 1 into 12 काय आहे 1 into 12 इक्वल्स टू 12 मायनस 2 into -1 -2. ओके. नाव मायनस गेट प्लस 12 प्लस 2 इक्वल्स टू 14. इथे आपल्याला काय मिळालं आहे dy इज इक्वल टू किती मिळाला 14. ठीक आहे. नाव बाय क्रॅमर्स रूल वी हॅव टू फाइंड आउट x. सो x इज इक्वल टू dx अपॉन t इक्वल्स टू -21 अपॉन -7. नाव अगेन मायनस गेट कॅन्सल. 7 1s are 7 3s are. So we get x is equal to 3. Now y is equal to dy upon d equals to 14 minus 7. ठीक है. That is equal to -2. 7 1s are 7 2s are. So we get -2. Y is equal to -2. Therefore x comma y that is equal to 3 comma -2 is the solution of the given simultaneous equation. सिमिलरली आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6x minus 4y is equal to -12. ठीक आहे. तर हे ईच अँड एव्हरी टर्मला आपण डिवाइड कशाने करणार आहे 2 ने. सो 2 3s are 6 2 2s are 4 and 2 6s are 12. ठीक आहे. या पूर्ण इक्वेशनला बोथ द साइड आपण कशाने डिवाइड केलं आहे 2 ने. सो वी गेट 3x minus 2y is equal to -6. दिस इज अवर इक्वेशन 1. ठीक आहे. नंतर नेक्स्ट इक्वेशन इज 8x minus 3y इज इक्वल टू -2. दिस इज अवर इक्वेशन 2. ठीक आहे. या दोन्ही इक्वेशनला पुन्हा एकदा आपल्याला कंपेअर करायचं आहे. कंपेअरिंग विथ ax प्लस by इज इक्वल टू c वी गेट. ठीक आहे. आपल्याला a1 काय मिळालं आहे a1 3 b1 -2 आणि c1 इक्वल्स टू -6. ओके.
नाव A2 ह्या इक्वेशनला आपण कंपेअर करूया. A2 इज इक्वल टू 8, B2 इज इक्वल टू -3 and C2 is equal to -2. Okay, we have written over here. Now we have to find out D. D is equal to काय आहे A1 A2 B1 B2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या 3 8 -2 -3. नंतर आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय 3 × -3 minus 8 × -2. नाव 3 × -3 इक्वल्स टू -9. नंतर ही साईन लिहिली आहे मायनस 8 × -2 इक्वल्स टू -16. -9 आपण ॲज इट इज लिहिला आहे. नाव मायनस मायनस गेट प्लस 16. नाव 16 - 9 दॅट इज इक्वल टू 7. ठीक आहे, तर आपल्याला डीची व्हॅल्यू काय मिळाली आहे 7. नाव वी हॅव टू फाइंड आउट dx. dx इज इक्वल टू काय C1 C2 B1 B2 दॅट इज इक्वल टू -6 -2 -2 -3. नाव अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. -6 × -3 मायनस -2 × -2. जेव्हा पण मायनसचे साईन असेल आपल्याला त्याला कशामध्ये लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये. नाव मायनस मायनस गेट कॅन्सल 6 3 = 18 मायनस मायनस अगेन मायनस मायनस गेट कॅन्सल 2 2 = 4. नाव 18 - 4 दॅट इज इक्वल टू 14. ओके, तर आपल्याला dx काय मिळाला आहे 14. नाव dy इज इक्वल टू आपल्याला काय A1 A2 C1 C2. ठीक आहे, त्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. नाव 3 अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × -2 -8 × -6. 3 × -2 इक्वल्स टू -6 मायनस 8 × -6 इक्वल्स टू -48. -6 आपण ॲज इट इज लिहिला आहे. अगेन मायनस मायनस गेट प्लस. नाव 48 - 6 इक्वल्स टू 42. ठीक आहे, तर पुन्हा आपल्याला डीवायची व्हॅल्यू मिळाली आहे 42. नाव बाय द क्रॅमर्स रूल वी हॅव टू फाइंड आउट x. x इज इक्वल टू dx अपॉन d दॅट इज 14/7. आपल्याला dx किती मिळालेला 14 आणि d किती मिळाला 7. नाव 7 1 = 7 2 = नाव x इज इक्वल टू 2. नाव y इज इक्वल टू dy अपॉन d दॅट इज dy आपल्याला मिळाला आहे 42 and d मिळाला 7. नाव अगेन 7 1 = 7 6 = सो वी गेट y इज इक्वल टू 6. ठीक आहे, तर आपलं सोल्युशन कशा प्रकारे लिहायचं आहे देअरफॉर x, y इक्वल्स टू 2, 6 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. Similarly, our next question is 4m + 6n is equal to 54. पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण या इक्वेशनला बोथ द साईड 2 ने डिवाइड करायचं आहे. नाव 2 2 = 4 2 3 = 6 आणि 2 डिवायडेड बाय 54 इक्वल्स टू 27. या पूर्ण इक्वेशनला आपण डिवाइड कशाने केलं आहे 2 ने. ठीक आहे, सिम्प्लिफाय करण्यासाठी. नाव दिस इज इक्वेशन 1. नाव सेकंड इक्वेशन इज 3m + 2n equals to 28. This is our equation 2. Again we have to compare this equation with ax plus by is equal to c. Now we get a1 equals to 2 here. Now b1 equals to 3 and c1 equals to 27. Now a2 is equal to 3, b2 is equal to 2 and c2 is equal to 28. We have written over here. Now next we have to find out d. d is equal to आपल्याला माहिती आहे a1 a2 b1 b2. देअरफॉर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. नाव 2 × 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 × 3. आपण नेहमी आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × 2 -3 × 3. 2 2 = 4 that is 2 2 2 = 4 -3 3 = 9. Now 4 - 9 that is equal to -5. स्मॉलर नंबरमधून आपण जेव्हा बिगर नंबर मायनस करतो तेव्हा बिगर नंबरची जी काही साईन असते ती आपण आन्सरला देतो. दॅट इज 4 - 9 इक्वल टू -5. ओके, नाव वी हॅव टू डू dx. नाव dx इज इक्वल टू c1 c2 b1 b2. परत आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला 27 28 3, 2. अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लाय 27 × 2 minus 28 × 3. Now 27 × 2 equals to 54 minus 28 × 3 equals to 84. Again 54 minus 84 equals to -30. ठीक आहे, मायनसची साईन द्यायला विसरायचं नाही आहे. ओके, नाव नेक्स्ट वी विल do dy. dy is equal to काय a1 a2 c1 c2 equals to 2 3 27 28. Again we have to do cross multiplication. 2 × 28
minus 3 into 27. We have written over here 2 into 28 किती आला 56 minus 27 into 3 equals to 81. Again smaller number minus bigger number, that is equal to 56 minus 81 equals to minus 25. Okay. Now by Cramer's rule we have to solve m, कारण की आपल्याला जे पण इक्वेशन दिलं होतं ते कशा कुठल्या व्हेरिएबलमध्ये होतं m आणि n. That's why m is equal to dm upon d, that is minus 30 minus 5, minus minus get cancel, 5 6 are 30. Now n is equal to dn upon d is equal to minus 25 minus 5, again minus minus get cancel, 5 5 are 25. So we get the solution m comma n equals to 6 comma 5 are the solution of the given simultaneous equation. Similarly, our next question is 2x plus 3y equals to 2. Okay, this is our equation 1. And the next equation is x minus y upon 2 equals to 1 upon 2. ठीक है, तो यहाँ नेक्स्ट इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, ईच टर्म वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. each and every term we have to multiply by 2. So here we multiply by 2, that is 2 into x, 2x. Here we multiply by 2, so 2 to get cancel, only minus y. Again here multiply by 2 to get cancel, only 1. So our equation become 2x minus y equals to 1. ओके, दिस इज इक्वेशन 2. आपण काय केलं आहे, या पूर्ण इक्वेशनच्या ईच टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय, कारण की डिनॉमिनेटरचा 2 आपल्याला काय करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. सो वी गेट दिस इक्वेशन. नाउ इक्वेशन 1 and equation 2 we have to compare with ax plus by is equal to c. We get a1 a2, that is 2 2, b1 b2 3 minus 1 and c1 c2 2 1. We have to write down, we have to compare with this one. Okay, now we have to find out d. D is equal to a1 a2 b1 b2 equals to, this is our a1 a2 b1 b2, we have written over here. Now 2 into minus 1, that is equal to minus 2, minus 2 3s are 6. Now minus 2 minus 6 equals to minus 8. ठीक है. Now next we have to find out dx. dx is equal to c1 c2 b1 b2. बघा, जेव्हा आपण आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला काय घ्यायचं आहे, a1 आणि a2ला सोडून देऊन आपल्याला काय घ्यायचं आहे, x आणि जो आपलं इक्वेशन आहे ax प्लस by आणि c, जर आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे dx, तर आपल्याला ह्या दोघांना कंपेअर करायचं आहे. त्याच्यासाठी हा बनतोय c1 c2 b1 b2. ठीक आहे, इक्वल्स टू आपण या व्हॅल्यू लिहिल्यानंतर अगेन वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 इंटू minus 1 इंटू 3. नाउ 2 इंटू -1 -2 minus 1 3s are 3. Now minus 2 minus 3 minus 5. Okay, now we have to find out dy. dy is equal to a1 a2 c1 c2. आता आपल्याला y ला विसरून जायचं आहे, काय घ्यायचं आहे, a1 a2 c1 c2. अगेन we have written the values, then we have to do cross multiply. 2 into 1 minus 2 into 2. Now 2 1s are 2 minus 2 2s are 4. Now 2 minus 4, that is equal to minus 2. ठीक आहे, तर आपल्याला dy इज इक्वल टू काय मिळालं आहे, -2. नाउ वी विल डू बाय क्रॅमर्स रूल. x इज इक्वल टू dx अपॉन d इक्वल्स टू -5 -8. आपल्याला जे काय dxची व्हॅल्यू मिळाली आहे -5, dची व्हॅल्यू मिळाली आहे -8. अगेन मायनस मायनस गेट कॅन्सल, इक्वल्स टू 5 अपॉन 8. ओके, नाउ y इज इक्वल टू dy अपॉन d, that is -2 -8. Again minus minus get cancel, and we get 2 1s are 2, 2 4s are 8. So we get the answer 1 upon 4 for y is equal to 1 upon 4. Therefore x comma y, that is equal to 5 upon 8 comma 1 upon 4 is the solution of the given simultaneous equation. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. थँक्यू.